पळ कशी भरती व्हायची पळ कन 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 पळ काय लागा तुम्ही यशुब्या डिल्लर पडत आज्या वर त्याला वर 1 2 3 4 5 6 उरक ना उरक 7 8 9 उरक 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 10 11 क्विक कान उरका शुभ्या शुभ्या अरे दिवस डोक्यावाला पाक उठ लवकर अरे उठ की हो काय तात्या कसलं भारी स्वप्न पडलं होतं पोलीस झालतो मी सगळ्या स्वप्नात झोर केला बापान तर एवढं उशीर उठते का रे हा आणि पोलीस होती ती यासाठी लवकर उठायला लागते आमच्या हाडाचे काढे झाले कष्ट करून सुख मिळणार आहे कोणास ठाऊक आतापर्यंत सुख नाही मिळालं आता म्हातारपणी मिळणार आहे सुख तावा आणि बाप राप राप राबतोय आणि तू फिर बोंबलत हा पोलीस 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 करत सनी अगं आय पोलीस व्हायचं माझं पण स्वप्न आहे आणि तात्याचं पण स्वप्न आहे पोलीस तर मी होणारच आहे माझा जीव गेला तरी चालेल तू कशाला खवळतेस त्याला त्याचं तू बघतोय की मला विश्वास आहे तू एक ना एक दिवस वरती घालणारच बघ. मी जातो राहणार शुभद वागर पाठ होय होय दे काय जा हा बरं शुभ्या बोल की सकाळी आज पळाय का आला नव्हतंस अरे काय सांगू तुला सकाळी जागा चाल नाही लवकर लगा गप लागा सगळ्याच्या आधी उठून जा फोन करणार सगळ्याला तू आणि तुलाच कशी जागेत नसतील लागा अरे रात्री उशिरा झोपलो होतो रे राहत्या तुला काय कळलं का रे कळलं मला रात्री याला वहिनीचा फोन आलता होय लागा नाही, तसंच नाही. असणार आहे उशिरापर्यंत जागा होता हा हॅलो बरोबर आलो आलो कोणाचा रे फोन अरे मधूचा होता काय म्हणते भेटायला बोलवलं अर्जंट लागा भरतीचा नाद कर मग पुरीचा नाद करत बस पोरीचं नाद लय बेकार लागा मग काय लागा कशी सुधार भरती लागा व्हायची? भावा वरती आपलं पहिलं प्रेम आहे आणि मधू शेवटचं पुरी पाय वाया गेले पण काय बोलणार आहेस का असंच बघत बसणार आहे काय मला म्हटली भेटायला ये अर्जंट काम आहे आणि स्वतःच उशीर आल्या पडतंय का मी काय बायको आहे काय तुझी तू बोलवलं आणि मी लगेच आले तिकडे तिकडे बघायला लागतं कोण आहे का अगं एक ना एक दिवस बनवणार आहे मी तुला बायको होणार आहे की पण तू मनावर घेतल्या अजून कसलं घ्यायचं मनावर अरे म्हणजे तू सक्सेस झाल्यावर एकतर तू काय काम धंदा नाही करत आई वडिलांच्या जीवावर बसून खातो मग माझ्या घरचे असे कुणाला बी कसे देतील मला काय का आता? मी कोण पण आहे तुझा माझ्यावर विश्वास नाही म्हणजे तुला पण असंच वाटतंय का म्हणजे त्या सगळ्यांच्या आधी तुझा जो विश्वास नाही माझ्यावर आणि तसं बी ज्याचा माझ्यावर विश्वास नाही त्याच्यासोबत राहून माझा काहीच फायदा नाही
जातो. आहे का तुला तेवढंच जमत रुसायचं फुगायचं. मग असं बोलल्यावर कोण नाही रुसणार. अरे तसं नाही रे पिल्ल्या. जेवढा माझ्या घरच्यांवर विश्वास नाही ना एवढा तुझ्यावर आहे. कळलं का? राजा काय ग? पीठ घेऊन ये की गिरणीत ना. हे आपण नसतोय जात. जा ना पीठ नाही भाकरीला. पोलिसाला काम सांगते का तू? पोलीस व्हायचंय अजून. अगं होईल की आज ना उद्या. होईल तेव्हा बघू. आता घेऊन ये. आपण नसतोय जात. जा की. मी कधी जायची त्या सरपंचांच्या गिरणीत. कधी आणायची काय? कोणाच्या गिरणीत? सरपंचांची. अगं आधी सांगायचं की मग. तू शाळेत जा, तुला जायला उशीर होईल. भाऊ हे बटरफ्लाय बुदबुद काय विसरलीच होईल की. हा. मी असताना एवढ्या लवकर कसा जीव जाईल? तुला मिठीत घेतलं ना आयुष्यभर असंच मिठीत राहावं वाटतं. आयुष्यभर असं ते मिठीत सोडू वाटत. मग मला जर असं आयुष्यभर मिठी घ्यायचं असेल ना तर माझ्या अंगावर वर्दी घे आणि स्वप्न बघ मी मिठी द्यायची. जसं की 1600 मीटर काय आता जग काय तयार आहे. अरे शुभ्या काय ना माहिती डबा ठेवायला ठेवला ना मग जा मग. तात्या आय डबा आणलाय. बर आलो. ते चल ग. का ग तू आलीस मी हा शाळेत गेली नाहीस? गेलती ना लवकर सुटली. अहो तात्या कालवणाला काय नव्हतं म्हणून चटणी भाकरी आणली. अगं मला चटणी भाकरी असताना तर जास्त घात जातोय. कालवण असलं खाऊच वाटत नाही. अहो माझ्यापेक्षा जास्त कोण ओळखतंय तुम्हाला. अरे बाळा देवान जसं ठेवलंय तसंच राहायला लागतंय. त्यात आपण शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलाय. पण तुला खरं सांगू का मला शेतकरी असण्याचा लय आनंद आहे आणि अभिमान बी वाटतो. अगं शेतकरी म्हणजे जीवाला जीव देणारा माणूस. शेतकरी म्हणजे एक झाड असते बघ. कधी सुकतं कधी फुलतं पण मागं कधीच हटत नाही. होय बरोबर आहे दादा तुमचं. पण तुम्ही दोघं किती दिवस भरभर मारायचं. दादाला घेतलाय नुसतं डोक्यावर बसवून. तो नुसता वर्दी वर्दी करतो या. काही कळना मला तुमचं. अरे बाळा आम्ही दोघं जण एवढं दुसऱ्यात का राबतोय. एवढं कर्ज काढतोय बोलणे खातोय अपमान सहन करतोय. कोणासाठी? शुभ्यासाठीच ना. अगं मी त्याचा बाप आहे बाप. पण मला खात्री आहे तो एक ना एक दिवस वरती घालणार म्हणजे घालणारच. त्यावेळी माझ्या डोळ्यात पाणी येईल आसुरी येतील. हे बाप अख्खा छाती काढून अख्ख्या गावात फिरल ताट मानेनं. आणखी काय पाहिजे बापाला ग? होय होय मी पण त्याच दिवसाची वाट बघते. हे बघ ते एक ना एक दिवस बरं वरती घालणार म्हणजे घालणारच. ते सारखा बुट बुट म्हणतोय. त्या मालकाकडं जरा पैसे घेतो आणि बूट घेतो. बरं तात्या मी जाऊ का घरी? बरं जा जा अभ्यास करायचा असेल तुला जा. तुम्ही तर त्या शुभेला पाक डोक्याचं बसवून घेतलंय. अगं तुला सांगू का अगं मला भास होतो या शुभ पोलीस झालाय त्यानं वर्दी घातली. बाद झाल्या शुभ्या. जरा 2 घास खाऊन घेऊया. काम राहिलंय ती बर बर आवरून घेऊया. ती मधू ऐक ना. हा मी एक गंमत आणली. काय ग? मला काहीतरी सापडले. दाखव. मोबाईल काय करायचंय? इंस्टाग्राम अकाउंट उघडूया ना आपण.
तुझं का यार माझा मोबाईल कुठे ठेवलाय रे काय मोबाईल सापडा नाही कुठे ठेवलाय काय पाडलाय किती होता हो हा मला असं तूच टाकला असेल. भरती जाऊ दे तू गिरणीत कशाला गेली ती बरं अरे गिरणीत कोणच नव्हतं म्हणून गेली. त्या पेंट्याला मी किती वेळा सांगितलं त्या आजच्या दिवस त्या गिरणीत जा दळायला म्हणून तो कामगार गावाला गेलाय आणि पिंट्या ना एक कामाचा नाही आणि तुला सांगतो परत त्या गिरणीत जायचं नाही कधी कसं असतं आपल्या परंपरेत ती बसत नाही महिलांनी कामं करायची नाहीत बरोबर आहे का नाही आपलं कसं आहे थाटात असते एकदम मग बरं मला सांग शुभा कशाला आलता त्याचं दळण गेलं दळण न्यायला आलता होय. आणि काय झालं तुला सांगू का ते द्यायला होता आणि आला न काय झालं पाय घसरून पडला आणि ते पिठाचा डबा हा. सगळा त्याच्या अंगावर आणि होय. मी त्याला बघितलं आणि भूत 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 करते. बर शिव्या म्हणजे काय गावात सुधारण्यासारखी नाही ती कसं आहे, आता भरती करतात ही भरती होते का पोरं की आपलं हे माळरान तेलरान माळरान फिरायचं अभ्यास करायला नको काय नको बापाला बडवायचं खाट्यात घालायचं असलं कुठं असतं तेव्हा झालं आई मला नाही वाटतं भरती भरती व्हायचं असतं त्याचं काय देवशी सोडून तुम्ही काय करत होता अरे ते इन्स्टाचं अकाउंट खोलत होतो कसलं अकाउंट इन्स्टाचं त्याने काय होतं त्याच्यावर फोटो टाकायचे मग लाईक येतं व्हायरल होतं. अरे असलं व्हायरल इन्फेक्शन बंद करा रे अहो मला खोलू द्या ना इन्स्टा अकाउंट. तुमचा अकाउंट नाही तुम्हाला घरातनं बाहेर काढून एक दिवस अकाउंट काढताय लय मोठं स्विस बँकेचं अकाउंट उघडल्यासारखं सांगताय काय तुम्ही ना काय समजतच नाही मला इथं काय चाललंय. हा बोला की साहेब हा या की मागले आपल्या किती राजवाड्यात हा होय होता त्या भाकरी खावा म्हणलं तर भाकरी खाल्ली नाही सुबेला ठेव म्हणाला आणि नुसता भात खाल्ला भाताने कुठं पोट भरतं का बाळा तुझं बरोबर आहे पण त्याला आजकाल चांगलं चुकलं दिलं तर ती चांगलं होईल ना म्हातारपणात आपल्याला तेच खायला घालणार आहे. कुठल्या बापाला वाटेल आपण स्वतः भाकरी खायची ते भात खाऊन झोपायचं. तुमचं बरोबर आहे तात्या पण सुबेला कधी कळायचं नुसतं भरती भरती करत हिंडतोय पोरांसंग. अरे बाळा तुला माहित आहे ना बापाचं काळी कसं असतं ते पडद्यामागचं प्रेम ते बापाचं प्रेम ते कुणाला काय समजलंय का पण मला खात्री आहे आज भात खाऊन झोपलो ना तेव्हाच आपल्याला सुखाची भाकरी देणार आहे. त्याच्या बाकीची बरोबरची पोरं सगळी नोकरीला लागली की 4 पैसे कमवून आणायची अक्कल नाही अजून. असू दे जा झोपा बराच उशीर झाला मला उद्या सकाळी रानात लवकर जायचं. मग त्या काय चाललंय काय नाही चाललंय आपलं काम धंदा दुसरं काय. अरे काम करून मरतोस का काय किती काम करतोय तू हो ना पोरग नोकरीला लागल्याशिवाय आपल्याला विश्रांती आहे का कष्ट केल्याशिवाय पर्यायच नाही आपल्याला. आणि आता तुझं ती पोरग सारखं गावात फिरत असते ते काय करते बघ तेवढं हाय भरतीचा प्रयत्न करतोय. मग अकॅडमीला टाक की पोरग कशाला अकॅडमीला अकॅडमी म्हणजे काय नक्की अरे ती नाही का लय पोरं असते ती सगळीच पोरं भरती पण होते ती बरोबर मी निघतो. अरे काम- बस की कुठं चाललाय नाही ना मला काम आहे मी जातो. अरे बस की कुठं सारखा जातोय नाही ना मला रानात काम आहे. आणि आता काम करून मरतोस का काय नको, बरं नको. जा तुझ्या मागे लय या असतात गाड्या अहो तात्या काय करायचं अकॅडमीचं लय पैसे घेतले तिथं आणि आपल्याकडे तेवढे पैसे पण नाहीत. हे बघ माझ्याकडे पैसे नसतील पण तुला अजिबात कमी पडून देणार नाही. हे बाप स्वतःची कपडे विकल पण तुला अजिबात कमी पडून देणार नाही. होय तात्या तुमचं खरं आहे पण ती रोहित आजा करणं करतेच की प्रॅक्टिस मी करेल त्यांच्या बरोबर. अरे हे बघ ते असू दे काय व्हायचं होत तुला बूट नाही ना आपण बूट घेऊ आपण चल. तात्या कशाला उगाच हे बघ मी जोपर्यंत तुझ्या बरोबर आहे ना तर तुला अजिबात कमी पडून देणार नाही काय चल घेऊया बूट. काय आता ऐकणार नाही चला.
पळायचं कुठं आहे का? दाखव चांगलं दाखवा बघा त्याच्या मापाच दाखवा. रनिंगला वगैरे पाहिजे ना कॅम्पचा बघा कंपनीचा ओरिजिनल आहे घालून बघा पाय कंपनीचा ओरिजिनल रनिंगला वगैरे सर्व अकॅडमीचे पोरं वगैरे वापरतात. कितीला दिला रे? 2500 रुपये प्राइस आहे डिस्काउंट वगैरे लावून तुम्हाला 2200 रुपये पर्यंत मिळेल. 22. ओके बुट नाही चांगला आहे लेसी नाही व्यवस्थित त्याची जसा पाहिजे तसं नाही मला नको राहू दे भैया बुट ठेवा माघारी ठेवा. चालतं या मागे काय विषय नाही ठेवतो काढून. सर आत येऊ का? या की या बसा. सर आमच्यासारख्या गरीब माणसानं खुर्ची बसायचं म्हणजे नाही हो गरीब आणि श्रीमंत काय नाही सगळे आपण एकच. बसा बोला. हे आमचा पोरगा शुद्ध होय. तुमच्याकडे ठेवायचं आहे. होय टीव्ही आहे की काय अडचण आहे तेव्हा आपल्याकडे सगळ्या सुखसुविधा आहेत त्या बघा नाश्त्याचं आहे जेवणाचं आहे सगळं अकॅडमीची सगळं प्रक्रिया होत्या भरतीची इथं काय अडचण नाही. आणि तुम्ही आलाय ती एकदम नामवंत अकॅडमीत आलाय तुमचा शुभमित आलाय ना तर वरती घेऊनच जातोय बघा तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आलाय तुम्ही त्याचं काहीच काळजी करू नका. पण साहेब ह्याचे पैसे किती महिन्याला? फी 5000 आहे बघा महिन्याची. साहेब अहो आम्ही गरीब माणसं महिन्याला 5000 लय होते तर जरा कमी जास्त काय होतील का? 5000 म्हणजे खूप कमी आहे हो काका इथं म्हणजे त्याला सगळं खर्च आहे त्यासाठी जेवणाचा आहे राहण्याचा आहे परत त्याला शिकवायला अजून 2 शिक्षक आहेत प्रत्येक विषयाला वेगळा शिक्षक आहे त्यांना खर्च आहे त्यांचा पगार द्यायला लागतो आपल्याला म्हणजे काय 5000 म्हणजे काय लय तुमच्याकडे नाही घेत आणि सगळ्यात कमी आपल्याच अकॅडमीची फी आहे काका. चालतंय हा चालतंय पण आज काय ते थोडी बघा आणि नंतर अजून 15 दिवसांनी तुम्ही थोडी 2 टप्प्यात तुम्ही भरा. चालतंय देतो. काय करतो गावातल्या कोणाच्या तरी मोबाईलवरून पाठवतो तुमच्या मोबाईलवर. होय होय चालतंय तरी चालतंय हाय आपलं पाठवतो. येऊ का? हो चालतंय. होतात त्या तुम्हाला म्हटलं होतं ना इथं पैसे जास्त घेते अरे पैसे घेते ती पण वर्दी देते की बघ होता आम्ही तर जातो आणि साहेबांच्या मोबाईलवर पैसे टाकतो. हा सावकाश जावा. हा सावकार नमस्कार. नमस्कार काल तर तात्या काय नाही जरा पैसे पाहिजे होते. किती पाहिजे ते 10,000 रुपये. कशाला? काय नाही पोरगा अकॅडमी टाकलंय बर पोलीस भरतीसाठी हा त्यासाठी पाहिजे होते. बर तुला माझ्या पैशाचं माहित आहे कसं आहे ती नाही पैसे येळविनात ना आपल्यासारखा वाईट माणूस नाही. नाही नाही देतो वेळेवर हा तेवढं द्या हा. पैसे. ए बारक्या पैसे आण रे 10,000 रुपये. लय उपकार केलं मला लय उपकार केलं. हा ठीक आहे जा. बोला. भैया त्या दिवशी आलतो का नाही ती बुट हो आज बुट बघायला तीच दाखव रे. हो आहे की तुमच्यासाठीच काढून ठेवलाय तुम्ही माघारी आणणार होता अजून आलं नाही त्यासाठी काढून ठेवलं. तेच आहे ना रे हा तेच आहे 9 नंबरचा ना. हा कॅम्पसचा आता सध्या ऑफर निघली त्यामुळे तुम्हाला स्वस्त मिळाला आता.
चालतंय कर काय करू कर कर कर. पिशवी घालून दे की. हा. हा देतो ना. किती झालं म्हटला? हे तुम्हाला ऑफर बसली आता सध्या. हा. काल 2500 रुपयाची प्राइस होती. डिस्काउंटला तुम्हाला 2200 रुपयाला मिळत होता. आता सध्या मालकांमध्ये आपल्या दुकानाला आता सीझन असल्यामुळे ऑफर वगैरे लागली आहे. त्यामुळे आता तुम्हाला 1500 रुपयाला मिळणार. 1,500? 1500. चालतंय चालतंय. 1500 ऑफर वगैरे लावली ना त्यामुळे. 1,500? हा 1500. वाचलं पैसे. ऑफर वगैरे असले हो काही 1,500 रुपये मोजून घ्या. ओके आहेत ओके धन्यवाद. येऊ कर चालतंय. बघायचं हाय जाम जाम चल रे पाठीमाग जाम जाऊ दे वरून. हा बघ खाली बघा छटा आहे. चलटन अरबाज. हा चला अलीकडे या. Priet Soudan Priet Western Priet Soudan भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान प्रियट लंचन जय आप्पा कधी आला का? कस का झाला प्रवास? चांगला झाला की. चांगला झाला ना? तर मी काय म्हणतो आप्पा, गेल्या वेळेस तुम्ही जी स्थळ बघितलं होतं ना, ती स्थळ फिक्स करून टाका आता मधूच्या लग्नासाठी. शक्ती त्याला शिकवती की. अहो कशाच आपण शिकती ती? अरे त्या एका गावाला शिकवाय निघाली. काय बोलतो या? खरं तेच बोलतोय आप्पा. तिचं सदा तिचं वागणं बदलले. विश्वास नसला ना तिलाच विचारा. हे बाय तिकडे ये बाहेर. ती काय म्हणते ते बघ बघ. काय रे भैया? तू अजून आवरलं नाही का? काय आवरायचं? आवरलंय की. ह्याच्यापेक्षा अजून काय आवरायचं? काय मला काय पाहुणे बिवणे बघायला यायची होती का? तुला पाहुणच बघा येणार आहेत. हो आप्पा काय म्हणायला लागलाय हा? कशाला काहीतरी म्हणतोय जण बोलतोय शिकती शिकवती का अजून जरा? आप्पा तुम्हाला ह्यातलं काय माहिती नाही. बर गावात कोणासोबत बोलत हिंडती तू?
अरे भया काय पण काय बोलतोय होय. संग फिरली. बघितलं का मला वाटलंच होतं हे अशी बोलणार म्हणून. ए भैया मला नाही आताच लग्न करायचं, मला शिकायचंय अजून. ते काय मला माहित नाही आप्पा. यावेळेस तिचं लग्नच करून टाकायचं. अहो शिकते ना ती अजून, शिकू द्या की जरा. हा अजून एक भरपूर त्यात पडली. करा अजून तुम्ही सपोर्ट करा त्यांना, करा सपोर्ट त्यांना. अरे काय घरात किंमत आहे का नाही आम्हाला? म्हणजे आम्ही सांगतो की येडेच आप्पा, ते काय मला माहित नाही. यावेळेस तिचं लग्न लावून देणार म्हणजे लावून देणार, कळलं का? आता तुमचं कोणाचंच मी ऐकणार नाही. लय झालं ऐकलं तुमचं. त्याला काही मदत सुचली असतं पण तुम्हाला शेवटचं सांगते, मला लग्न नाही करायचं. सांगा त्या दाद्याला. तू ते सुंदर काय म्हणतो ते बघतो. खूप छोटूचा गेम. सापडलं जिंकतोय काय मीच हरलो ना तुला. मस्त सापडलं बघ. हातगुण चांगला लागत. हातगुण लय चांगला. मला काय सापडा काय लागा बारक्या पोरात जोडी खेळ बसलाय. ए बारका गुन्हा म्हणतो रे. चिंट्या थांब जरा सिरियस मॅटर आहे जरा. ए रोहित्या, अरे चिक्या काय म्हणायला लागले काय रे? अरे काय तुमचा जोडीदाराचा शिब्याचा विषय कळलाय समीर बायाला. गपेला का काय तर नको बोलू. अरे खरंच मधूचं लगीन करायचं आलाय तिकडे. गपला का? मला जेवढं कळलं तेवढं सांगतो तुम्हाला. माझे मी जातात तुमचं तुम्ही बघून घ्या तुमचं जोडीदार. काय घातली घ्या तर आता कसं करायला? शिब्या बिब्या जर कळलं तर शिब्या फासच गेली. अरे शिब्या काय थोडा बाहेर गेला नाही तर असलं करायचं व्हायला मग काय लागा. मग लागा काय करायचं? लाव बरं फोन शिब्याला. काही फोन उचल नाही रे. लाव बरं लागल लागल लाव. लगा तात्याला जर कळलं तर लगा तात्या मग अवघड जायला. नाही लागा फोन उचलत नाही लागा. आणि काय भरला बरं नाही लागा फोन उचलून नाही लागा. तुला कसं रे कळत नाही? मला असं सोडून तू अकॅडमीला गेलाय. माझा जीव आहे रे तुझ्यावर. मला नाही करमत तुझ्याशिवाय. एवढा लांब गेलोय इथं तर जवळ आहे. आणि किती वेळ झालं जाऊन? काल तर गेलोया. तुला बोलायला काय जाते? इथं तर जवळ आहे. अशी सवय लावायची, रोज रोज भेटायची, बोलायची. आणि असं अचानक निघून गेल्यावर कोणाला पण करमणारच नाही की. हो पण आता आपल्या आई बापाची स्वप्न पूर्ण करायची ती भरती व्हायचं आहे. त्यासाठी जावं लागलं का नाही? अगं तुला पण मला घरी न्यायचंच आहे. त्यासाठी कष्ट करायला लागलं नाही सांग बरं. एकदा वर देऊ मग कुणाच भ्याय सांग बरं. ते पण आहे म्हणा. माझ्या शिवाय नक्की पोलीस भरती होणार. मग विषय आहे का? बरं जाऊ का? चल कोणतरी येईल बघेल. अरे नाही कोण बघत. नको ग कोणतरी बघितलं तर काय तर विषय होईल उगाच. चल जा तू पण तुझी काळजी घे. वेळेवर जेवण हे कर. आणि वेळ भेटला की मला फोन करत जा. आणि तू पण तुझी काळजी घे. हो.
किती वेळा सांगितले फोन चालू असताना मध्ये यायचं नाही म्हणून. बोला. ते जरा माहेरी जायचं होतं. अहो ते भाव आलाय ना, हम्म. त्याचा फोन आला होता. मग जायचं असेल मग. हा ना, मग त्याला भेटायला. आणि आईची तब्येत पण बिघडली. आता आईची तब्येत बी बरं नाही का? तुमचं एक ना माहेर जायचं म्हणलं काही कारण सांगायची. ते काय का असं ना, सध्या आपल्याला वेळ नाही, कामं चालल्यात, बघू नंतर. तुम्ही सोडून आला असता तर मला. अरे बाबा वेळ नाही मला, बघू वेळ भेटल्यावर. अय सॉरी. कुठे गेलत्या? अरे ही टायमिंग यायचं. कुठे गेलती? मैत्रिणीकडे गेली. मैत्रिणीकडे गेलती होय? कोणाला विचारून गेलती? वहिनीला. तुला विचारलं होतं हो. आणि तू जा म्हणली. परस्पर निर्णय घ्यायचे नाही सांगितलं नाही का? अरे भया माझं काम होतं तिच्याकडं. असलं कसलं काम होतं? पेपर आलेत ना, पेपरचं. ते त्यांच्याकडे एक पुस्तक पण नाही ना, त्यामुळे त्या बोलल्या घेऊन येते मी. हा. अरे काय चाललंय तुमचं पुस्तक आणि हे आणि ते काय? जा बघा काम स्वयंपाकाचं बघा जावा. काय तुमचं समजत नाही मला, पुस्तक नाही हे नाही ते नाही. भैया काय पिंट्या एवढं रात्रीचं काय काम काढलंय? काम होतंय. काय काम काढलंय? काहीतरी सांगायचं होतं पण कसं सांगायचं टेन्शन होतं मला. कसं सांगायचं म्हणजे? एवढं मोठं देवान तोंड दिलंय ते बी फुकटचं, त्याच तोंडाने सांगायचं ना. बोल पटकन चल. मधुला आणि भैयाला एकत्र बघितलं. ए तोंड सांभाळून बोलायचा. तू कोणाशी बोलतो तुला कळतंय ना? भैया मला वाटलेलंच तुम्ही असं करणार, तुम्हाला राग येणार, खरं वाटणार नाही माझं, पण मी फोटो काढून आणलाय बघा. ठीक आहे, बघ तुम्ही काय करायचं तुझा. मग बहिणाबाई काय चाललंय? अभ्यास चाललाय मोबाईल मध्ये? ते मैत्रिणीने पाठवले ना फोनवर. मैत्रिणीने पाठवले ना. मला सांग तुझं शिवाचं काय चाललंय? खरं बोल, काय चाललंय तुझं शिव्याचं? ए मध्ये पड नका. तू पाठ राखीन होती मग त्याच्यामुळे हे चाललंय तिचं. काय चाललंय तिचं? उद्यापासून शाळा कॉलेज बंद. जाणार मी. समजलं का? मला उलट बोलते तू. ए जाणार म्हणजे इज्जत झालं तू आमच्या गावात. ए काय इज्जत घालवली तुझी? काय घालवली? शिवसोबत लगीन लावायचं तुला? हा गुलू गुलू बसती, गुलू गुलू बोलत बसती. हो तुम्हाला मी सांगतो, चला माझ्या घरात सोडा. परत जर दिसली ना इथून पुढे घराची पायरी जरी उतरली ना, लक्षात ठेव. तुला बी सांगून ठेवतो, मध्ये पडायचं नाही परत. प्रेम करतात, कॉलेज करतात. लागलं का गं? कशाला उलट बोलते तू? तुला माहिती आहे ना तुझ्या दादाचा स्वभाव कसा आहे ते. मग माझं लग्न लावायला लागलंय, माझं कॉलेज बंद करायला लागलंय. पण त्यांना शुभमचा विषय कसा कळाला? काय माहिती कुणी सांगितलं. माझं शुभमवर लय प्रेम आहे ग वहिनी, मी नाही जगू शकत याशिवाय. त्याला पर्याय काय काढणार ग? ते कोणाचंच ऐकत नाही, माहितीये ना तुला. तू कर ना काहीतरी प्लीज ग माझ्यासाठी. नाही ग, ते माझं पण नाही ऐकत ना. ऐकल ग तुझं. मी बघते त्यांच्याशी एकदा बोलून. हा रडू नको. लागलं नाही ना तुला? लागलं. शुभम शेठ. कशाचं शेठ? आम्ही गरीब माणसं. अरे गरीब गरीब म्हणून तुम्ही आमच्यावरच आता. काय काम काढलं होतं? हो भैया
मधुवर माझं लय प्रेम आहे. मानलं बरं का तुमच्या प्रेमाला, आणि खास करून तुला डायरेक्ट मुलीच्या घरी, ती पण एकटा. सॅल्यूट आहे तुला, सॅल्यूट. बस प्रेम करावं तर तुझ्यासारख्या माणसाने प्रेम करावं ना, तुझ्यासारख्या पोरांनीच. बस पटलं आपल्याला. ही डेरिंग बाज आहे बरं का तू. डेरिंग बाज आहे. मधु बाळा, बहिणाबाई, अहो बघा आपल्या घरी कोण आले. डायरेक्ट मागणी करायला घरीच. हो. तुमच्या प्रेमाला मानतो बरं का. हे धाडस केलेला का तू. अशी धाडशी माणसंच आवडतात. बघा म्हणलं किती धाडस करतोय ते. आता लागायला नस तयारीला. देव बार उडवून आता मग. बस की भाऊ, मन जिंकलं राव तुम्ही. खरंच तुम्ही देव माणूस आहे. अरे हाईच आपण देव माणूस. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे. हा आता काय करायचं, तयारीला लागायचं. हा बरं बसा बसा बसा. अहो चहा ठेवा. नको नको भाई, चहा नको. नको चहा. नको. डायरेक्ट लग्नात भेटू मग. हा चालते मग. येऊ भाई. हो या. खुश का आता. हो लय. खरंच तुझ्यासारखा भाव ना प्रत्येक बहिणीला पाहिजे. भाव असावा ना तर तुझ्यासारखा. खरंच लाखात एक आहे. आपण लाखात एक नाही, करोडात एक आहे. मग आता लागा तयारीला. मेहंद्या बिंद्या काढा. बरोबर आहे. साडी बिडी छान छान शॉपिंग बिपिंग करा. आता लग्न म्हणल्यानंतर मोठा विवाह सोहळा आपल्या बंगल्यासमोर. लागा तयारीला मग. हा दिवडून बार. अहो एक विचारू का. आता काय राहिलं. खरंच तुम्ही मधूच्या लग्नाला परमिशन दिली का. झाला आता. नाही दिली तरी प्रॉब्लेम, दिली तरी प्रॉब्लेम. पण तुमचा तर विरोध होता ना. द्यायला नको परवानगी. आता त्यांनी भीक मागितली, मग परवानगी द्यायला नको. तसं आपलं प्रेम सक्सेस झालं तसं त्यांचं व्हायला नको. मन बदललं माझं आता. माझं कसं असतं. चालायचंच. असं कसं काय मन बदललं तुम्ही. तुमचा स्वभाव कळतच नाहीये. हे असली तुम्ही डोका बिका पडलाय का रे. तुमचं ना वागणं मला कधी कळतच नाही. नाही ना कळला. मला कळणं एवढं सोपं नाही बरं का. हा मला एवढं समजून कोणी घेऊ शकत नाही. आपण अथांग सागरासारखा आहे. आपला अंत कधी लागत नाही. चालेल. बरं झालं तुम्ही मधूच्या लग्नाला परमिशन दिली ते. तुम्ही लागा तयारीला. ते बांगड्या बिंगड्या कपडे साड्या बिड्या काय घ्यायच्यात ते घ्या. खरंच तुम्ही खुश आहे ना. तुम्ही खुश तर आम्ही खुश. लागा तयारीला. शॉपिंग बिपिंग काय असेल ते सगळं करा. मांडव बिंडू टाकून ते सगळं मस्त तयारी करू. लागा तयारीला तुम्ही. हॅलो. अहो शुभमराव, सगळं खरं झालं पण मी आहेराचं काहीच बोललो नाही. कशाला भया. असं कसं. परंपरेनुसार आहेर तर हा द्यावाच लागतो ना द्यायला. लागतो पण नको राव. असं एवढं कसं? केलं आमच्यासाठी तीच बाद झाली. नाही तसं मी अजून काहीच नाही केलं. कमी पडतंय कुठेतरी म्हणून म्हणलं आहेराच्या स्वरूपात तुला देऊन टाकावं. काहीच नाही कमी पडत. कसं 4 माणसं पाहुणे रावळे ह्यांना पण सांगितलं पाहिजे ना आपण. पण मला सांग, तुझं आणि मधुचं काय म्हणला. प्रेम आहे भैया. प्रेम आहे म्हणला. त्याला माझीच बहीण दिसली बरे भाडकाव. काय झालं. काय झालं म्हणतो. माझीच बहीण दिसली बरे. काय वाचलं मग. प्रेम करताना समजलं ना. हा माझीच बहीण दिसली. परत दिसलं ना तंगड तोडून हातात दे ना. प्रेम करतोय भाड्या. प्रेम थांबा. राहू दे पाया पडतो. माझा मित्र आहे की आमचा. पाया पडतो. तुझा मित्र आहे ना. मित्र नीट शिकवत नाही. भाड्यानं तुम्हाला कळत नाही. चला पाठपुरावा करता रे.
कुत्र्यानो भरती करताय ना? आमचा मित्र आहे तो. हे बघ नीट सांगतोय बरं जर दिसतं ना बंगल्याकडे तिघांचे हातपाय मोडू ना. काय कमी केलं नाही पोराला, जे पाहिजे ते दिलं. अहो तात्या, आता आपण तर काय करणार? देवाला ती घडवून द्यायचं होतं तर आपण त्यात काय करू शकतोय का? अरे त्याने एवढं झालं तर मला निदान बोलायचं तर ना. काय कमी केलं नाही मी त्याला? अरे माझ्या जीवापेक्षा त्याला मी प्रेम केलं. बाप आहे मी, बाप. अरे दगडासारखं काळीचं जरी असलं तरी मी माझ्यापेक्षा त्याच्यावर मी प्रेम करतो. हा. आता त्याची कंडिशन चांगली आहे. आपण एक्सरे, सीटी स्कॅन, MRI सगळं केलेलं आहे. सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे. आता काही किरकोळ टेस्ट आहेत तेवढं आपण करून घेऊ. आता काही काळजी करायचं कारण नाही. तुम्ही फक्त काउंटरवर जाऊन बिलिंगचं बघा. तात्या तुम्ही बसायचं, आम्ही मॅडम काय म्हणते ते बघतो. हा बसायचं. त्या किरकोळ टेस्ट आहेत त्या करून घ्या. आणि बिलाचं तेवढं बघा. 28,500 बिल झाले ना. किती? 28,000? आपल्यासारख्या गरीब लोकांनी दवाखान्यात यायचं का नाही केला? चालतंय, मग तू तात्याला बोलवणार. थांबा मग तात्या काय म्हणतायत ते लोक. तात्या काय म्हणते डॉक्टर? 28,000 रुपये म्हणतात डॉक्टर. 28,000? हा. चल काय म्हणते डॉक्टर बघू. डॉक्टर सर 28,500? आम्ही गरीब माणसं आहे, एवढं पैसे नाही जमणार आम्हाला. आम्ही आज काम करतोय, उद्या खातोय. आम्ही गरीब माणसं आहे. बिल योग्यच केलेलं आहे. तेवढं होणारच नाही. डॉक्टर साहेब बघाय काय तर कमी होत असेल तर. अरे भैया, बिल काही कमी होऊ शकत नाही. बिल तुम्ही टप्प्याटप्प्याने भरू शकता. आता तुम्ही 20,000 भरा, राहिलेली रक्कम उद्या सकाळपर्यंत भरा. तात्या करूया काय तर आपण ऍडजस्ट. चला. वैशू थांब ना. आलीस का परत? कशी आहे ग शुभमची तब्येत? अजूनपर्यंत जिवंत आहे. का अशी बोलते? माझं प्रेम आहे ग त्याच्यावर. त्याच्या काळजीपोटी विचारते मी. प्रेम? तुझ्या प्रेमामुळे तर मार खाल्लाय आमच्या दाद्यानी.
गोळ्या औषध आणले. कशी तब्येत? बरीच आहे. पोरांनो, तुम्ही आमच्यावर लय उपकार केलं बघा. तुम्ही नसता तर माझं आणि शुभ्याचं काय झालं असतं देवालाच माहित लागलं. तुम्ही लय उपकार केलं बघा आमच्यावर. तात्या, तुम्ही असं उपकाराची भाषा बोलून आम्हाला परकच केला आहे ना. अहो, शुभ्या आमचा जीवाभावाचा मित्र आहे. शुभ्यासाठी आम्ही एवढं करू शकत नाही का? अरे पण ह्या जगात कोण कोणासाठी करते यार? तात्या, शुभ्याला आम्ही आमचा भाव मानतो आणि शुभ्या आमचा भाव मानल्यावर तुम्ही आमचं बापच की. त्यामुळं आमच्या बापाचा चेहरा नाराज झालेला आम्हाला नाही बघणार. तात्या, शुभ्या आमचा जीवलग मित्र आहे आणि हा शुभ्यासाठी जर जीव द्यायची वेळ आली ना सगळे आम्ही 3 जण मिळून जीव देऊ. आज मला कळलं, रक्ताची माणसं अडचणीला येत नाही ती, पण जोडलेली माणसं येतील. परंतु तुम्ही आज माझं मन जिंकलं. बरं तात्या, जावा तुम्ही इथनं, आम्ही शुभ्याशी बसतो. अरे नको पोरांनो, तुम्ही लय वेळ थांबला. तात्या, तुम्ही आता आमचं ऐकणार आहे का नाही? अहो जाओ तात्या, नका टेन्शन घेऊ, आम्ही आहे ना इथं. बरं जातो, पण मला एक सांगा, तुम्ही एवढे पैसे कुठनं आणि कसं जमा केलं? अहो तात्या, केलंय आम्ही कुठं ऍडजस्ट. तात्या, त्याला आम्ही आहे ना खंबीर, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? जाऊ तुम्ही. बरं जातो. शिव्या आहे ना, आता वाटतंय ना बरं? हो वाटतंय. लवकर बरा हो, आपल्याला पळायला जायचंय ना. विषय आहे बाबा. हा, पोलीस व्हायचं ना आपल्याला. हा मग मग लवकर बरं व्हा. हो हो. हे बाबा पण एवढं पैसे कुठं आणलं? तुला काय करायचं? तुला काय करायचंय? पैशाला आहे ना आम्ही, आणि तुझ्या पप्पाला पण सांगितलंय तू टेन्शन घ्यायचं नाही, आम्ही आहे, पैशाचं आम्ही बघून घेऊ, कळलं का? मला तर कळू जरा, पैसे कुठं आणले? जरा ते पैशाचं असं ते चल जाऊ. असू चल जाऊ दे. खरंच बाबा, मित्र असा होता तुमच्यासारखं बरं. तात्या इकडे कुठं चाललाय? काय म्हणतोय बाया? काय म्हणतोय भैया? बोला की समीर बाया. अरे भिकारड्या, काय झालं? ए तुझ्या पोराने असे धंदे केल्यात आणि परत वरनं तोंड घेऊन मला विचारतोय काय झालं म्हणून. अरे भैया, माझ्या पोराकडे काय चुकलं असतं तर माफ करा. माफी मागतो मग, लायकी का तुमची माफी मागायची? बरे आणि ऐक, परत जर का पोरगा आमच्या घराच्या आसपास जर दिसलं ना, त्याचा हातपाय मोडू ना मी, पार भुगा करीन भुगा, समजलं का? तरी जर नाही ना ऐकलं तर केस करीन ना मी. हा केस करीन. भैया माफ करा, नाही पोरगा तसं करणार. मी तुमच्या पाया पडतो, हवं तर काय बी करतो मी तुमचं, काय बी करतो. काय बी करतो तू? हो. गाडी लय घाण झाल्यासारखी वाटते मला. पण काय करू नका तुम्ही. नीट करताना लाज वाटत नाही. नीट पली गाडी तर माग. झालं ना, आता निघायचं, परत दिसायचं नाही, कळलं? आउट. अरे हो मागे.
करला का? मग काय कशाला करतो करतो का? का? बाबा वर द्या, द्या पैसे, द्या, द्या. मधून ठेवू. बर दिलेले पैसे माघारी देशील का? पोरगा असं गावभर बोंबता शिंटतय ती. हा मी तुम्हाला ह्याच्या अगोदर एवढं पैसे दिलतच की हो. अरे ती थोडं होतं. हा आता लय येत. मी तुमच्या पाया पडतो, तेवढं पैसे द्या. पोरग दवाखान्यात आहे. नाही बाई, परत जर का पोरग आमच्या घराच्या आसपास जर दिसलं ना, त्याचा हातपाय मोडू ना मी, पार भुगा करीन भुगा, समजलं का? तरी जर नाही ना ऐकलं तर केस करीन ना मी. हा केस करीन. बाहेर माफ करा, नाही पोरग तसं करणार. मी तुमच्या पाया पडतो. अगोदर काय बी करतो मी तुमचं, काय बी करतो, पण काय करू नका तुम्ही. नीट काय नाही, जरा पैसे पाहिजे. किती पाहिजे? 10,000 रुपये. कशाला? काय नाही, पोरग अकॅडमी टाकलंय पोलीस भरतीसाठी, त्यासाठी पाहिजे. बरं तुला माझ्या पैशाला माहित आहे कसं आहे? नाही पैसे येणार ना, आपल्यासारखा वाईट माणूस नाही. नाही देतो वेळेवर. तेवढं द्या पैसे. बाकी आपल्या 10,000 रुपये